कर्ज थकीत झाल्यानंतर बँक असेल किंवा पतसंस्था असतील किंवा फायनान्स कंपनी असतील, ह्या कर्ज वसुलीसाठी प्रयत्न हा करत असतात व अशा कर्ज वसूलीच्या प्रयत्नामध्ये ते जे कोणी कर्जदार आहे त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीने देखील वागणूक ही करत असतात। तसेच कर्ज वसुलीसाठी सतत संपर्क करून किंवा पाठपुरावा करून जर कर्ज वसूल होत नसेल तर थकबाकीसाठी थकीत रकमेची वर्गवारी करून तसा थकबाकी वसुलीचा कार्यक्रम तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी ही केली जात असते। यात थकीत कर्जदारांना नोटीस देणे, त्या संदर्भात तसा दावा दाखल करणे, कर्ज वसुलीचे प्रमाणपत्र मिळविणे, त्याचप्रमाणे विशेष कर्ज वसुली अधिकारी हे तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर कर्जदारांना नोटीस ही जारी करत असतात व अशी नोटीस देऊन देखील कर्ज वसूल होत नसेल तर दुसरी नोटीस ही दिली जात असते व त्यानंतर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई ही केली जात असते।